रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या सुनील केदार गटाचे श्यामकुमार बर्वे विजयी झाल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात 10 वर्षांनंतर रामटेक गड मंदिरवर झेंडा फडकवल्याने काँग्रेसवासियांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले। रामटेक बस स्टॉपपासून तर गांधी चौकापर्यंत शहरातील कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांसह भव्य जल्लोष रॅली काढली। खासदार श्याम बर्वे यांच्या विजयी जल्लोष रॅलीत काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष तथा काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांच्यासह पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे, जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे, पंचायत समिती सभापती मंगला निंबोने, विशाल बरबटे, देवेंद्र गोडबोले, डॉक्टर रामसिंग सहारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रश्मी बर्वे यांना काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले होते, मात्र जात प्रमाणपत्राच्या वादानंतर ते त्यांचे पती श्याम बर्वे यांच्या खात्यात गेले आणि त्यांनी सहकारी आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या मदतीने निवडणूक लढवली। कन्हान येथे पंतप्रधानांच्या निवडणूक सभेनंतरही त्यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विजय मिळवला। परिसरातील नागरिकांसाठी बर्वे यांचा विजय आनंदाची बाब आहे। या प्रसंगी ठिकठिकाणी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला। फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। जनतेने दिलेला चांगले कामाचे एक प्रतीक म्हणून आणि सुनील बाबू केदार राज्याचे माजी मंत्री यांच्या नेतृत्वामध्ये जे काम जिल्ह्यामध्ये होत असते त्यांचे एक प्रतीक, त्यांचे चांगल्या कामाची पावती दिलेली आहे। शिक्षा आणि महंगाई हे 2-3 जे प्रश्न होते हे खूप महत्त्वाचे प्रश्न त्यांच्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही, त्यामुळे जनता त्रस्त झालेली होती आणि त्यांच्या कौल म्हणून आज काँग्रेसलाही भरपूर असं प्रतिसाद मिळालेला आहे। कार्य होतीलच, परंतु सर्वात प्रथम म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि महाआघाडीची सरकार बसणार आहे एवढे निश्चित। नामटेक लोकसभेमध्ये जो रिझल्ट आलेला आहे हा भाजप सरकारच्या विरोधातला असलेला रिझल्ट आहे आणि सर्वसामान्य माणसाचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा हा विजय आहे। एक सर्वसामान्य घरचा माणूस आज लोकसभेमध्ये बसणार आहे, ही सर्व लोकांसाठी आनंदाची बाब आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी राजकारण केलं, पक्ष मोडण्याचं काम केलं, उद्धव साहेबांना त्रास देण्याचं काम केलं, शरद पवार साहेबांचा पक्ष मोडला, त्या पक्ष मोडीला लोक त्रस्त झालेले होते आणि आपला संताप या सरकारवर लोकांनी व्यक्त केला आणि बबलूभाऊ बर्वे यांना प्रचंड बहुमताने निवडून ज्यांनी जी कार्यकर्त्यामध्ये बांधणी केलेली आहे त्याचं हा यश आहे। आणि आमचे जे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जे विखुरलेले होते त्या सगळ्यांना सन्माननीय सुनील केदार साहेबांनी एका ठिकाणी आणलं आणि त्यांच्यातली जी म्हणजे एक ताकद होती ती ताकद त्यांना सांगितली आणि त्या ताकदीचा परिणाम हे आहे की आज आमचे खासदार श्यामकुमार बर्वे प्रचंड बहुमताने निवडून आले आणि ही जी निवडणूक आहे सर्वसाधारण जनतेने जे नारा दिला होता त्यांनी आपली वार 400 पार, त्या नाऱ्याच्या अनुसरून सगळ्यांना वाटत होतं का काहीतरी चुकीचं घडणार आहे, म्हणून लोकांनी ही निवडणूक स्वतः अंगावर घेऊन निवड हा नारा देणारा त्यांनी बाजूला केलेला आहे। आणि जे अयोध्या आहे, अयोध्याही त्यांच्या हातातून गेलेली आहे, सगळं काही गेलेलं आहे आणि एक चांगलं आनंददायक वातावरण पुन्हा आपल्या भारतामध्ये तयार आहे। जो विजय आहे हा महाविकास आघाडीचा विजय आहे आणि रामटेक येथून आमचे नेते सुनील केदार साहेब यांनी जो उमेदवार दिला श्यामकुमार बर्वे यांना भरघोस मताने जेव्हा ते निवडून आले, त्यामध्ये सर्व आमचे काँग्रेस पक्षाचे सगळे नेते मंडळी, महाविकास आघाडीचे नेते मंडळी, कार्यकर्ते सगळ्यांचा हा हातभार आहे आणि BJPला आणि सेनेला हद्दपार करण्याचा हा रामटेकमधून एक प्रकारचे सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं आहे। कारण की हा जनतेने दिलेला न्याय आहे। देशाचं नेतृत्व आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंका गांधी आणि देश पातळीवरचे सर्व सन्मान्य नेते मंडळी आणि हा रामटेक लोकसभा ज्यांच्या नेतृत्वात लढले असे राज्याचे आणि या विदर्भाचे तडफदार नेते आदरणीय सुनील भाऊ केदार साहेब,
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्रभाऊ मुडक यांच्या नेतृत्वात रामटेक लोकसभा ही महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांच्या पुढाकाराने निवडणूक अत्यंत चुरशीची होती, कारण की महाराष्ट्रामध्ये सरकार BJP असल्यामुळे थोडं विचार होतं, पण बेरोजगारी, महागाई ह्या तर मुद्दे होते, पण या 1-1.5 वर्षापूर्वी जे महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं ते सर्वसामान्य जनतेला ते मान्य नव्हतं. म्हणूनच या मतदानाच्या स्वरूपामध्ये या हुकुमशाहीला जनतेने नाकारलं आहे आणि त्याचंच रिझल्ट म्हणून विदर्भातल्या भरपूर सीटा आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर सीटा आपल्या आलेल्या आहेत. काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या ज्या 29 सीटा आलेल्या आहेत, तर हे जनतेनेच त्यांना नाकारलं असं म्हणता येईल.